नमस्कार मित्रांनो, आता मी प्रॉपर व्हिएतनाममध्ये आहे आणि आज आम्हाला काहीच ब्लॉग बनवता आले नाहीत किंवा काही व्हिडिओ काढता आले नाही, कारण आल्या आल्या आम्ही डायरेक्ट जाऊन जे झोपलोय ते संध्याकाळी 8 वाजता आता उठलोय. त्याच्यामुळे ना हॉटेलचा व्हिडिओ बनवला आहे ना आम्ही रूमचा व्हिडिओ बनवला आहे. आता डायरेक्ट आम्ही खाली आलो आहे आणि सिरियसली बोलतोय, जे आशूने हॉटेल जे बुक केलंय, हॉटेलचं नाव काय आशू? विन हॉलिडेज. विन हॉलिडेज म्हणून हॉटेल आहे. विन हॉलिडेज तुम्ही पण इथे नक्की या विन हॉलिडेज मध्ये. एवढा मोठा हॉटेल, 7th फ्लोअरवरती आमचा रूम आहे, पण एवढा मोठा हॉटेल आणि एवढा क्लास आणि एवढं सुंदर आहे. पण ना तिथे आम्ही दुपारी जरा जेवायला गेलो, पण आम्हाला ना तिथलं काय कळलंच नाही. आम्ही इंडियन थाळी घेतलेली, त्याच्यामध्ये एकच पुरी दिलेली या लोकांनी, आणि त्या एका पुरी बरोबरती त्यांनी 4 भाज्या दिलेल्या. तर काहीच करतो. पण आता आम्ही त्या ठिकाणी आलोय तर ते जर तुम्ही बघाल, हो 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 तो एरिया जर बघाल ना तुम्ही मित्रांनो, तर खरं बोलतोय परत कधी ना. आणि मला तर असं वाटतं की 8 दिवस जे आलो ना आम्ही, त्या 8 दिवस इथेच थांबू. हे बघू शकता, हे इतिहासात स्कूटर, बग्गी कंटिन्यू, आणि हा टोटल एरिया जो आहे, पूर्ण एरिया इथे सगळं हेच आहे. असं म्हणजे 50 डाऊन मध्ये पूर्ण राऊंड फिरवत असे. इथे नाईट चालू आहे, डीजे नाईट, आणि इथे आता थोड्या वेळाने शो होणार आहे मित्रांनो. हे बघू शकता. म्हणजे असं वाटतं ना, फुल पैसा वसूल ट्रिप. फर्स्ट डेला असं वाटतं ना मला की बस, की आता कुठे जाऊच नाही, इथे थांबला. छोटे असे क्यूट से रेस्टॉरंट आहे, एकदम क्यूट, म्हणजे ना असं बघण्यासारखं आहे सगळं. सिरियसली व्हिएतनामला येऊन ना, म्हणजे मला असं वाटतं ना की खरंच मी पैसे वेस्ट नाही केला ना, टाइम पण वेस्ट केला. मी भांडत होतो आशूशी की नको जाव्या ऑफिसला, दंडा म्हणून नको जाव्या. हे सगळे शो साठी थांबलेले आहेत मित्रांनो. किती सुंदर आहे बघा, बट घाण बिलकुल नाही इथे, बिलकुल म्हणजे बिलकुल घाण नाही. वाव, बघू शकता इथे सगळे थांबलेत. आणि इथे बग्गी सारखंच आहे सगळं. बग्गी मीन्स टमटम, मॅजिक शो सारखं इथे आहे. आणि आम्ही 8 दिवस बघा, सी फूड रेस्टॉरंट, किती मस्त फॅमिली आहे, सगळे जेवत बसलेत. मित्रांनो खरं बोलतोय की ना, मला बिलीव्ह नव्हते की मी ना म्हणजे सेम मंथ मध्ये 2nd इंटरनॅशनलला आलो आहे. आणि मला खूप बरं वाटतं. असं वाटतं ना कुठून तरी खूप आहे. जर तुमची सगळ्यांची कृपा असेल तर आपल्याकडे भरपूर, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद असतील तर भरपूर सारे पैसे हवे, आणि फक्त कंट्रीज करूच राहू, सगळ्या कंट्रीज फिरू. 190 कंट्री करायच्यात मला मित्रांनो, सपोर्ट असू द्या. हो, आणि आर्यन आता सोलरमध्ये बसू पण लागलाय, त्यामुळे आता जास्त त्रास देत नाही. बघू शकताय बघा इथे सगळे. नो बस, आता आम्ही सी फूड खायला आलोय. सी फूड तुम्हाला दाखवतो. हे आपले माकुल, प्रॉन्स, हे सुका मच्छी पण आहे इकडे, सुका मच्छी, शंख, शिंपल्या. आणि इथली लोक पण खरंच खूप छान आहेत इथली लोक, आणि खूप क्यूट कंट्री आहे, खूप क्यूट कंट्री आहे. मी तर बोलतो ना मित्रांनो की व्हिएतनाममध्ये या, खरंच या, एवढी क्यूट कंट्री आहे. हे बघा आमचं कसा बसलाय बघा. आर्यन सबको हाय करो, हाय करो आर्यन. आम्ही हे घेतलेलं आहे कालामारी, म्हणजे स्क्विड, आपले माकुल, कालामारी. आणि अजून एक आहे, एक हे अंड्याचं सूप आहे, अंडा आणि टोमॅटोचं. पण हे दिसताना तर एवढं डिलिशियस वाटतं. ओ वाव,
यम्मी. मित्रांनो खाऊ शकतो आपण इथे, काही खाऊ शकतो. मी तर सगळीकडे सगळं खातो, बट सगळे येऊ शकता इथे. स्वीट इंडिया सोडलं ना आपलं तर मीठ हा प्रकार सगळीकडे कमी आहे ना. मी सगळ्यात जास्त कंट्रीज काय फिरलो ना, सेकंडच कंट्री आहे माझी, बट मी एक बघितलं थायलंडमध्ये पण इंडिया सोडलं ना, किंवा आपण घरी पण ऑर्डर करतो बाहेरला, इंडिया सोडलं ना तर मीठ हा प्रकार सगळीकडे कमी असतो. तर मला असं वाटतं आपण मग थोडं मीठ कमी खायला पाहिजे. तर आता मी खायचा आनंद घेतो मित्रांनो. तर भेटू तुम्हाला थोड्या वेळाने. जर मला जमलं तर मी हॉटेलवर जाऊन ब्लॉग बनवेन, पण मी 8 दिवस इथे काय या हॉटेलला, तर मी नरूर हा ब्लॉग कंटिन्यू करेन. ठीक आहे, बाय बाय, गुड नाईट. ओके, सो आकाश, कसं वाटलं तुला इथे? खूप म्हणजे खूप मस्त वाटलं. आणि मला असं वाटतं जे तू माझ्यावर रागवली होती की जायचं नाही चल चल चल, आणि मी नाही बोलवतो, पण खरंच तू माझ्यावर चांगली रागवतेस नेहमी, आणि अशी माझ्यावर रागवत राहा. मापासून जास्त इंटरनॅशनल, पण मला इकडे येऊन ना खूप म्हणजे खूप आवडलं. तर मला असं वाटतं इथे जाऊच नाही सिरियसली. आता आर्यनसाठी व्हेज जेवण जेवतो. आणि एका इंडियनचं हॉटेल आहे, रेस्टॉरंट एका इंडियनचं आहे. ओनर तो नाही, बट ते लोक चालवत आहेत. पण मस्त बसवलं धंदा आहे इथे, बिझनेस चांगला केला आहे लोकांनी. पण व्हिएतनामला येऊन मी पैसे माझे वसूल झाले फर्स्ट डेलाच. हे मी तुला सांगू शकतो. तू हॅपी आहेस ना? आणि हॉटेल कसं आहे? बोललो मी हॉटेलचं सगळं सांगितलं. माझ्या सबस्क्राईबर, माझ्या फॉलोअर्सला सगळ्यांना सांगितलं. अश्विनी हॉटेल बुक केलं ना, एकदम औसम आहे, एकदम औसम. आता आपण परत क्लिक करूया. हा, मी बोललो व्हिडिओ, मी आज थकलो होतो, उद्या आपण बनवू व्हिडिओ, सांगितलं. तर मित्रांनो जेवण झालेलं आहे. आर्यनचं पण जेवण झालेलं आहे, आमचं पण जेवण झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो हॉटेलवरती. तर हॉटेलचा व्हिडिओ मला बनवायला मिळाला नव्हता, कारण तुम्हाला सांगितलं आम्ही खूप थकलो होतो आणि झोपलो जस्ट आता. तर आता मी तुम्हाला दाखवतो मी कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. वॉक. येस, हे आमचं हॉटेल आहे. लॉबी म्हणजे एकदम असं ना, वाव वाव वाटतं, वाव. खूप गरम आहे मित्रांनो, खूप गरम आहे. थांब मी हे करते. काय 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 करणार आहेस? तुला फिरायचं पण आहे. ब्रेकफास्ट टाइम आहे सकाळी 6 ते 10. 6ला तर आपण उठत नाही, पण ट्राय तर आपण करणार आहे, लवकर उठायचं आहे. उठण्यासाठी लवकर ट्राय करणार आहे. कारण आम्हाला सकाळी 9ला हॉटेल सोडायचं आहे. हॉटेल सोडायचं आहे? आता आपल्याला जायचं ना फिरायला. हां, आपण ह्या हॉटेलला 7 डेज आहोत. सांगितलं आम्ही इथे पकेपर्यंत इथे. मला वाटत नाही आजचं बघून की इथे पकायला होईल. बोर तर बिलकुल हा आपला आहे, काउंटर. जिथे मला यायची अनुमती नाही. आता लाईट्स ऑफ केल्या. जर तुमचं लग्न झालं असेल, माझे याच्यातले काही अनमॅरिड असतील, तर त्यांनी तर लवकरात लवकर इकडे या. कारण हे सगळे काउंटर्स आहेत ना, हे आपल्याला लग्नाच्या आधीच फिरायला मिळतं. समजून झालं पुढचं काय ते.
चला आहे ना किड्स एरिया त्या साईडला आहे, स्विमिंग पूलच्या त्या साईडला आहे, बट ते उद्या जाऊया. आता ते पण प्रॉपर रूम आहे त्यांचं, म्हणजे किड्स एरिया प्रॉपर बनवलंय. आमचा रूम आहे 7th फ्लोअरला. येस, 7th फ्लोअरला पण व्ह्यू चांगला येतो. मी तुम्हाला व्ह्यू उद्या दाखवणार आपण. तर आता काळो काय बोललो. हॅलो, नमस्ते, हम सबको समजते. बट आता थोडं रूम मेस आहे, सो रूम मेस असणार ना, आपण रूम थोडी सजवायला आलोय. आणि इथे बाहेरचं फूड अलाउड नाही आहे रूम मध्ये, म्हणजे ज्या जेवणाचा फ्रेग्रन्स येतो तो फ्रेग्रन्स अलाउड नाही आहे. ड्रिंक रूम मध्ये अलाउड नाही आहे, स्मोकिंग पण नाही. स्मोकिंग पण अलाउड नाही आहे. पण रूम मध्ये असं काहीच नाही आहे. म्हणजे आहे रूम छान आहेत, पण रूम मध्ये जास्त असं काही ठेवलेलं नाही. मोठे रूम आहेत. हो, आता आम्ही थोडं फ्रेश होऊ आणि झोपिया बाबा. लॉबी पण खूप मोठी आहे. सो इथे आता मी ब्लॉग बंद करते. आकाश, उद्या कंटिन्यू कर प्लीज. बाय, गुड नाईट.